पाहूयात. शरद पवार पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पुण्यामध्ये आता गेलेले आहेत. मवियाच्या आंदोलनाची आता हवाच केलेली आहे, कारण शरद पवारच मवियाच्या शिष्टमंडळात आता जाणार नाहीयेत. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे पवारांनी आता शिष्टमंडळामध्ये जाण्यासाठी नकार दिलेला आहे. आज शरद पवार पुण्यासाठी रवाना झालेले आहेत. आज जे ते शरद पवार यांचा पूर्वनियोजित जो पुणे आणि बारामती दौरा आहे, शरद पवार आज पुण्यात असणार आहेत, त्यानंतर ते दुपारी बारामतीला जाणार आहेत. त्यामुळे आज या शिष्टमंडळात ते नसणार आहेत. त्यामुळे जे बाकीच्या पक्षातील प्रमुख नेते होते ते या शिष्टमंडळात समाविष्ट असणार आहे आणि तेच शिष्टमंडळ आहे ते राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि निवडणुकी प्रक्रियेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात काल जी चर्चा झाली होती त्यातील काही प्रश्न आहेत ते अनुत्तरित राहिले होते. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडनं घेतली जाणार आहेत आणि त्यानंतर सव्वा बाराच्या आसपास जे ते शिवालय या ठिकाणी एक पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेची माहिती आहे ती एकंदरीत संजय राऊत यांनी काल दिली होती. मात्र आज जे शरद पवार या बैठकीला उपस्थित नसणार आहेत त्याचं नेमका इम्पॅक्ट काय असणार आहे याबाबत आपण म्हणायला गेलं तर शरद पवारांचा आजचा दौरा आहे, त्यामुळे शरद पवारच्या दौऱ्याला पूर्वनियोजित दौरा असल्यामुळे ते या शिष्टमंडळात समाविष्ट होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या बाकीचे नेते आहेत ते प्रामुख्याने सगळे प्रश्न आहेत ते या शिष्टमंडळाकडून विचारले जाणार आहेत. पुढची बातमी पाहूयात. मवियाचं गाडं पुन्हा एकदा आयोगाच्या उंबरठ्यावर आलेलं आहे. मंगळवारची चर्चा समाधानकारकच झालेली नाहीये, कारण मवियाचं शिष्टमंडळ जे आहे ते आता आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगामध्ये जाणार आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तशी माहिती दिली आहे. बुधवारी निवडणूक आयोगाचे दोन्ही प्रतिनिधी समोरासमोर येतील अशी मवियाला अपेक्षा आहे.